हेअर ट्रान्सप्लांट सुरक्षित आहे का? याचं स्पष्ट उत्तर आहे हो. आता ते कसं सुरक्षित आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊया. आता हेअर ट्रान्सप्लांट सुरक्षित असणं, सुरक्षितपणे करणं म्हणजे नक्की काय? तर हेअर ट्रान्सप्लांट करत असताना ठराविक गोष्टींची, ठराविक फॅक्टर्सची काळजी घेणं. हे आहेत ते फॅक्टर्स ज्यांची आपण योग्य पद्धतीने काळजी घेतली तर हेअर ट्रान्सप्लांट 100% सुरक्षित होऊन जातं. पहिला मुद्दा आहे पेशंटची मेडिकल हिस्ट्री. या मुद्द्यामध्ये पेशंट स्वतःच आपले हेअर ट्रान्सप्लांट सुरक्षित बनवत असतो. आता असणाऱ्या किंवा याआधी उद्भवलेल्या कोणत्याही मेडिकल प्रॉब्लेमची, छोट्या मोठ्या आजाराची संपूर्ण माहिती डॉक्टरांना देणं गरजेचं असतं. याबरोबरच सध्या जर पेशंटला कोणती औषधं सुरू असतील तर त्या प्रत्येक औषधाबद्दल डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे. हेअर ट्रान्सप्लांट असो किंवा कोणतीही सर्जरी असो, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मेडिकल हिस्ट्रीबद्दल संपूर्ण माहिती डॉक्टरांना देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ॲलर्जी. यामध्ये दोन गोष्टी आहेत की पेशंटला जर कुठल्या औषधाची किंवा कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर ती पेशंटनी डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी भूल आम्ही ट्रान्सप्लांट करताना पेशंटच्या त्वचेला देत असतो, त्या भुलीची पेशंटला ॲलर्जी आहे का नाही हे बघणं महत्त्वाचं असतं. याबद्दल अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण ही गोष्ट अत्यंत रेअर आहे, खूपच दुर्मिळ आहे. त्यामुळे असं मी आजवर माझ्या करिअरमध्ये आजपर्यंत कोणाला भुलीची ॲलर्जी असणारे पेशंट असं बघितलेलं नाही. त्यामुळे ही इतकी दुर्मिळ गोष्ट आहे की याबद्दल विचार करणं आणि त्याचं उगीच टेन्शन घेणं गरजेचं नाही. तरीही आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये पॅच टेस्ट म्हणजे ॲलर्जीची टेस्ट ट्रान्सप्लांट करण्याच्या अगोदर करत असतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ग्राफ्ट्सची संख्या, नंबर ऑफ हेअर ग्राफ्ट्स. सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की एका दिवसात मॅक्सिमम 3,500 ते 4,000 हेअर ग्राफ्टचं ट्रान्सप्लांट होऊ शकतं. जर कुठल्याही क्लिनिकमध्ये तुम्हाला हे सांगितलं जात असेल की आम्ही एका दिवसात एका सेशनमध्ये 8,000, 9,000, 10,000 हेअर ग्राफ्टचं ट्रान्सप्लांट करून देऊ, तर एकतर ती पूर्णपणे खोटी गोष्ट आहे. आणि जरी तसं करण्याचा प्रयत्न केला, एका दिवसात 8,000, 9,000 ग्राफ्ट करण्याचा प्रयत्न केला, तर ती पूर्णपणे असुरक्षित गोष्ट आहे. पेशंटला याचा खूप त्रास होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की ट्रान्सप्लांट करताना जी भूल दिली जाते ती भूल मॅक्सिमम 20 ml म्हणजे 20 mlच दिली जाऊ शकते, कारण हा त्या औषधाचा मॅक्सिमम डोस आहे. यापुढे जर भूल दिली तर ती टॉक्सिसिटी समजली जाते. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नेहमी तुमच्या डोक्यात क्लिअर ठेवा की एका दिवसात मॅक्सिमम 4,000 ग्राफ्ट. आणि तुम्ही जिथं कुठं पण ट्रान्सप्लांट करून घेताय तेव्हा डॉक्टरांशी या गोष्टीबद्दल बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हे आहेत ते सर्व मुद्दे ज्यांच्यामुळे आपण आपलेच हेअर ट्रान्सप्लांट सुरक्षित बनवू शकतो. हेअर ट्रान्सप्लांटच्या सुरक्षिततेच्या बाबतीत काही प्रश्न खूप कॉमनली विचारले जातात. त्यांची उत्तरं आता आपण जाणून घेऊयात. पहिला प्रश्न आहे की पूर्ण शरीराला भूल देतात का? तर अजिबात नाही, कारण पूर्ण शरीराला भूल देण्याची गरजच नाही. भूल फक्त आणि फक्त डोक्यावरच्या त्वचेला दिली जाते जिथे आपण ट्रान्सप्लांट करणार आहोत. त्यामुळे ही भूल 100% सुरक्षित असते. दुसरा कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की डोक्याला सूज येते का? खरं तर ही अफवा आणि गैरसमज असं दोन्हीही आहे, कारण हेअर ट्रान्सप्लांटनंतर डोक्याला सूज कधीही येत नाही. हा गैरसमज लोकांमध्ये पसरण्याचं कारण हे आहे की ट्रान्सप्लांट करताना जी भूल दिली जाते ती सलाईनमध्ये डायल्यूट करून, सलाईनमध्ये मिक्स करून दिली जाते. तेव्हा त्यामुळे स्किनला थोडासा फुगवटा येतो, जो काही तासांमध्ये आपोआपच चालला जातो. याचा त्रास तर काहीच होत नाही, उलट हा ट्रीटमेंटचाच एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ताच्या काळात हेअर ट्रान्सप्लांट इतक्या सहजतेने आणि इतक्या ॲडव्हान्स लेवलला केलं जातं की त्यामुळे चेहऱ्याला किंवा डोक्याला सूज येणं हे अजिबातच शक्य नाही. पुढचा कॉमनली विचारला जाणारा प्रश्न असा आहे की हेअर ट्रान्सप्लांट करताना रक्त येतं का? हो, रक्त येतं, पण ते इतकं कमी असतं की त्यामुळे आपल्या शरीरावर कोणताही फरक पडत नाही. जसं मी आत्ता म्हणालो की टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स्ड आहे की प्रत्येक हेअर ग्राफ्ट आपण मशीनद्वारे उचलून त्याचं रोपण करू शकतो. त्यामुळे पूर्वीसारखी मोठ्या ऑपरेशनची गरज पडत नाही. यामुळे संपूर्ण ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये होणारा रक्तस्राव हा PRPच्या एका सेशनला, जे आपण 30 to 60 ml ब्लड घेतो, याहीपेक्षा खूप कमी असतो. त्यामुळे 5.5 लिटर रक्त असणाऱ्या आपल्या शरीराला याचा काहीच फरक पडत नाही. पुढचा कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीनंतर दुखतं का आणि किती दिवस दुखतं? हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीनंतर किती दिवस तर सोडा, त्या दिवशीही दुखत नाही. तरीही आम्ही पेशंटला त्या दिवशी एखादी पेन किलर घेणं सजेस्ट करतो. दुसऱ्या दिवसापासून त्याचीही गरज पडत नाही. अशाच दातांच्या आणि केसांच्या सर्व उपचारांसाठी तुम्ही सायबर चौक कोल्हापूर इथे आम्हाला भेट देऊ शकता. माझं नाव आहे डॉक्टर अमित तनजीराव सूर्यवंशी. खुश रहा, आनंदी रहा. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.